சாய்ராம். கோபுரம் டிவி நேயர்களுக்கு என் அன்பு வணக்கங்கள். இந்த எபிசோடில் நீங்கள் எல்லாரும் பார்த்து ரசிக்க போகிற ஒரு அற்புதமான எபிசோட் அப்படின்னு சொல்லணும். ஏன்னா இந்த எபிசோடில் நம்ம ஸ்தவன மஞ்சரி பாராயணம் பார்க்க போகிறோம். இந்த ஸ்தவன மஞ்சரி அப்படின்ற ஸ்லோகம் தாசகனு மகாராஜ் எழுதிய ஸ்ரீ சாய்நாத ஸ்தவன மஞ்சரியில் 164 ஸ்லோகங்கள் இருக்குது. பாபாவுக்கு பூஜை பண்ணி இந்த எபிசோடில் 164 ஸ்லோகங்களையும் நம்ம பார்க்க போகிறோம். நான் அந்த எபிசோட்ஸில் சொன்ன மாதிரி இந்த ஸ்லோகங்களை நீங்கள் இந்த ஸ்தவன மஞ்சரி பாராயணத்தை தினம் பண்ணலாம். தினம் 48 நாட்களுக்கு பண்ணலாம். அப்படி முடியலன்னா ஒவ்வொரு ஏகாதசி அன்னைக்கும் இந்த பாராயணம் பண்ணணும். இந்த எபிசோட் இன்னைக்கு நீங்கள் பார்க்குறீங்க. என் கூட சேர்ந்துட்டு இன்னிலேருந்து இந்த பாராயணம் ஆரம்பித்து தொடர்ந்து 48 நாட்களுக்கு பண்ணுவோம். கண்டிப்பாக உங்கள் பிரார்த்தனை என்னவாக இருந்தாலும் பாபா நிறைவேற்றி வைப்பார். இப்போ நம்ம இந்த ஸ்தவன மஞ்சரி பாராயணத்தை ஆரம்பிப்போம். ஸ்ரீ கணேசாய நமः. हे सर्वाधारा मयूरेश्वरा, सर्वसाक्षी गौरी कुमारा, हे अचिन्त्या लंबोदरा, पाहि मां श्री गणपते. तू सकलगणांचा आदि ईश, मनूनि मनथि गणेश. तू सम्मत सर्वशास्त्रांस मंगलरूपा बालचंद्रा. हे शारदे वाग्विलासिनी, तू शब्द सृष्टीची स्वामिनी. तुझे अस्तित्व मनूनि व्यवहार चालती जगताचे. तू ग्रंथकाराची देवता, तू भूषण देशाचे सर्वथा. तुझी अवज्ञांत अगाध सत्ता, नमो तुझसी जगदंबे. हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया, हे सगुण रूपा पंढरीराया. कृपार्णवा परम सदया, पांडुरंगा नरहरे. तू अवध्यांचा सूत्रधार, तुझी व्याप्ती जगभर. अवधी शास्त्रे विचार करती तुझया स्वरूपाचा. पुस्तक ज्ञानी जे जे कोणी, त्यातून गवससी चक्रपाणी. त्या अवध्या मूर्खाणी शब्दवात करावा. तुला जानती एक संथ, भागीचे होती कुंठित. तुला माझा दंडवत आदरे हा अष्टांगी. हे पंचवक्त्रा शंकरा, हे नररुंड मालाधरा. हे नीलकंठा दिगंबरा, ओंकार रूपा पशुपते. तुझे नाम ज्यांचे ओठी, त्यांचे धैन्य जाय उठा उठी. ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा. तुझ्या चरणा बंधून मी हे स्तोत्र करीतो लेखन. यास करावे साह्य पूर्ण, तू सर्वधा नीलकंठा. आता वंदून अत्रिसुथा, इंदिरा कुलदेवता. श्री दुःखारामाती सकल संता, देवी अवध्या भाविकांसी. जय जयाजी साईनाथा, पतित पावना कृपावंता. तुझ्या पदी ठेवितो माता, आथा अभय असुधे. तू पूर्ण ब्रह्मा सौख्यधामा, तुंची विष्णू नरोत्तमा. अर्थांगीती ज्यांची उमा, तो कामारी तुंचकी. तू नरदेहधारी परमेश्वर, तू ज्ञान नभींचा दिनकर. तू दयेचा सागर, भवरोगा औषधी. तू हीन दीना चिंतामणी. तू तव भक्ता स्वर्धुनी. तू बुडथियांना भव्यतरणी. तू भीतांसी आश्रय. जगाचे आद्य कारण, जे का विमल चैतन्य. ते तुम्हीच आहा दयागण, विश्वहा विलास तुमच्याची. आपण जन्मरहित
मृत्युहीना आपनां प्रथ तेंच अकेर कलुनयेत पूर्णविचारे शोधिता जन्म आणि मरण ही दोन्ही अज्ञानजन्य दोहो पासून अलिप्त आपणा मुळींच महाराजा फानी झर्यात प्रकटले म्हणून काथेत उपलले थे पूर्वीश होते पूर्ण भरले आले मात्र आतुनी काचेत आले जीवन मनुनी लाधले अभिधान जरा ऐसे तिजला गुण जला भावी कांचची लागला आणि आठला हे मुळी ठावे न झला काकी जल कांचेला देत नवथे मत्वमुळी कांचेसी मात्र अभिमान जीवनाचा परिपूर्ण म्हणून ते आटथा दारुण दैन्यावस्था येतिसी नरदेह ही कांचकरी शुद्ध चैतन्य विमलवारी काचा अनंत होती जरी तरिन पालट थोयाचा म्हणून अजन्मा आपना मी मनतसे दया घना अज्ञान नगाच्या खंदना करण्या व्यवे वज्र तुम्ही ऐशा कांचा आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढही कालावस्थेने त्या प्रत्येक कांचे प्रथ निराले नावरूप मिळथ जेने करुण जगतात ओळख त्यांची पडतसे आता चैतन्या प्रथ मी तू मनुने ना उचित कांकी जेते न संभवते द्वैत तेंची चैतन्य निश्चये आणि व्याप्ती चैतन्याची अवध्या जगाठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भींचे एकपणे एकसाचे अवतरणे भूवरी होत त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रांत थे गोधा म्हणून वाहिले जात जे पडे कूपांत तैसीन त्यांची योग्यता संत रूप गोधावरी तेथील तुम्ही आहांवारी आम्ही तिल्लर कूप सरोवरी मनूनि भेद तुम्हां आम्हां व्यावया कृतार्थ आले पाहिजे तुम्हां प्रत शरण सर्वधा जोडून हात काकी पवित्रता तुम्हां टाई पात्रा मुले पवित्रता आली गोधा जलासी सर्वथा नुस्त्या जलांत पाहता ते एकपणे एकची पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे ते टरण्यांत भूमीचे गुणदोष जाले साय पहा मेघ गर्भींच्या उदकाला जो भूमी भागन बदलवी भला त्याच्या भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्र वेथे इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू कारट झाले मुळचे घोड असूनी तैसे गुरुवरा आहे एत षड्रिपुंजिन खान जेत त्या पवित्र पिंडाप्रत संत अभिधान शोभतसे म्हणून संतती गोधावरी मी म्हणतो साजीवरी अवध्या जीवांत आहे करी आपुली श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहे च निर्माण
तो यही बरले परिपूरणा तुटिन झाली आजवरी पहा जेवा रावणारी येथा जाला गोदातिरी त्या वेळचे तितिलवारी टिके कोटून आजवरी पात्र मात्र तेंच उरले जलसागरा मिळाले पावित्र कायम राहिले जलपात्रांचे आजवरी प्रत्येक संवत्सरी झुने जाऊनी नवे वारी येत पाता भीतरी तोच न्याय तुम्हांठाया शतकथेंच संवत्सर त्या शतकांतील साधूवर हेंच जलसाचार नाना विभूती या लाठा या संत रूप गोदेसी प्रथम संवत्सरासी पूर आला निश्चेसी सनत्सनक सनंधनाचा माघूण नारद थुंबर ध्रुव प्रह्लाद भलिंद रूपवर शबरी अंगत वायुकुमर विदर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी पूर आले वर्षावरी थे वर्णन्या अशक्यमी या सांप्रांत्या शतकांत संत रूप गोधे प्रथ आपण पूर आलांत साईनाथ निश्चये म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करितो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपि मी हीन धीन अज्ञानी पातक्यांचा शिकामणी युक्त अवध्या कुलक्षणानी परी अहेर करू नका लोहा अंगीचे दोष मनान आनी परीश घावींचा लेंड्या ओहळास गोदान लावी परतवुनी माझ्या मधील अवधी गाण आपुल्या कृपा कटाक्षे करुण खरा खरा वेगे हरणा हीच विनंती दासाची परिसाचा संग होऊन लोहाचे हे लोहपण जरीन हेय गुरुवर हरण तरीही नत्व परिसासी मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका आपण परिसमी लोह देका माझी चाड आपणांथे भालक अपराध सदैव करिते फरीन माथा राघावते हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तुंच माझा कल्पथरू भवाब्धींचे भव्यतारू तुंच अससी निश्चये तू कामधेनु चिंतामणी तू ज्ञान नबीचा वासरमणी तू सद्गुणांची भव्यकाणी अथवा सोपान स्वर्गींच्या हे पुण्यवंता परम पावना हे शांतमूर्ती आनंदघना हे चित्स्वरूपा परिपूर्णा हे वेदरहिता ज्ञान सिंधो हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधामा हे भक्तजनांचा विश्रामा प्रसिद्ध प्रसिद्ध मज प्रथी तुंच सद्गुरु मचिंधर तुंच महात्मा जालंधर तू निवृत्तिज्ञात ज्ञानेश्वर कबीर शेखनाथ तुंच बोधला सावथा तुंच रामदास तत्वथा
तूंच तुकाराम साईनाथा तूंच सखा माणिक प्रभू या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची ओळख आपुल्या जातीची होऊन धेता कवणांथे कोणी आपणा मनती यवण कोणी म्हणती ब्राह्मण ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन कोणी म्हणाले यदभूषण कोणी म्हणाले गुराकी यशोधा मने सुकुमार भाळ कंस मने महाकाळ उद्धव मने प्रेमळ अर्जुन मने ज्ञान जेटी तैसे गुरुवरा आपणासी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चेसी ते तुम्हा मनतसे मशीद आपुले वस्ती स्थान भिंदा वाचून अस्ति खाण हात्याचा तरा पाहून यवन मनने भाग तुम्हा तैसी अग्नींची उपासना पाहुनी आपुली दयाकणा निश्चया होत अमुचा मना की आपण हिंदू मनुनी हरिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परिजिन्यासु भाविक त्यान वाटे महत्वयांचे आपुली आहे भ्रमस्थिती जात गोतना आपणां प्रती आपण अवध्यांचे गुरुमूर्ती आहा मध्य कारणा यवन हिंदूचे विपट आले म्हणून तदक्या करण्या भले मशीद अग्निला स्वीकारिले लीला भक्तांस धावावया आपण जात गोता तिथ सद्वस्तु जीका सथ तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे ते माझे बापुडे शब्द टिकतील कोठूनी परिपाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला काकी शब्द हेच स्थितीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करुण जे जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता बली देवाहुण आघली अजादुजास नाही मुळी स्थान घवळ साधूंचा हिरण्यकशिपू रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही गळला प्रकार संत हस्ताने घोबी चंदे उकिरढासी घाडिले जालंदरासी परित्या महात्मयासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करुणी सोढिला ऐशा संथ्याच्या योग्यतेला वर्णन करावे कोटवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमणा गौमुदीती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वल कृपा त्यांची परिमळ संत इक्षु रसाळ रसनवाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टां प्रति समसमान निश्चती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात
मलकटथेंच धुवाया एत निर्मलते संधुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकधा आले होते धुवावया लागी बले गोदावरीचे पात्रात एते संदुक वैकुंठ घोधा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हे चपट षड्विकार मलत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेंच आहे गोदा स्नान अवध्या मळा ते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळत आहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुने मलकट गाटावर तैसेंच पडल्या साचार त्यांचे हीनत्व गोदेसी तुम्ही सगण शीत तरुवर आम्ही पांतस्त साचार तापत्रयाचा हा प्रकार तापलाचे षंडांशू त्यांचा तापापासून सधया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतल छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली भयसून जरी लागते वरुण ऊन तरी त्या तरु लागून छाया तरु कोण मने तुमच्या कृपे वीण पाही जगांतावरे होणे नाही अर्जुनाला शेषशायी सखाला दला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधला से राम राणा संथा मुळेच मोठेपणा लादला श्रीहरीसी ज्यांचे वर्णन भेदांसी न होया एषा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतानीच धामजीने भनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोकोभाने उचल्या ढोर राबविले त्या जगतात्मया संत महत्व जानून पाणी वाही जगज्जीवन संत करेच यजमान सचिदानंद प्रभूचे फार भोलने न लगे आता तुंच आहा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिरडी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणान लगे पाडसाचा ते माझी आश्रवाचा टिकेल सांगा खोटून जड जीवांचा उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पन्ह्यात दिवे तुम्ही जालिले सवा हात लागडाची फळी मंचक करुणसाची आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती धाविली भक्तजना वांचपना कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा कित्येकांचा रोगांचा भीमोड केलात उधीने वारण्या ऐशिक संकटे तुम्हा न काही अशक्य वाटे पिपिलिकेचे कोटून मोठे ओझे मानी गजपती
असो आथा गुरुराया धीनावरी कराधया मी तुमचा लागलो पाया माझे न लोटा मज लागी तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा विनना श्रेष्ठ कोणी अवतारांचे पूजेस साहित्य आहे विशेष परिपूजावया तुम्हांस जगी पदार्थ न राहिला पहा सूर्यांची या घरी सण दीपवाली आली करी परिती त्याने साजिरी करावी कोण्यत्रा द्रव्ये सागराची शंवावया तहान जलना महींठाया वन्ही लागी शेकावया अग्निकोटून ध्यावतारी जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधींच अस्ति साचे श्री समर्था गुरुराया हे तत्वहष्टींचे भोलने परिणतशी शाली मने भोललो अनुभवाविने शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करूमी सांगातरी हे कराया नाही पदरी सामर्थ्य माझा गुरुराया बहुतेक करुण कल्पना करितो तुमच्या पूजना तेंच पूजन दयागणा मान्य कराया धासांचे आता प्रेमाश्रू करुणा तुमचे प्रक्षालितोंचरण सद्भक्तींचे चंदन उघाळून लावितो कफनी शब्दलंकाराची घाळितो ही तुम्हा साची प्रेम भावया सुमनांची माला घल्यांत घाळितो धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे झाळितो साचा जरी तो वाईट द्रव्याचा परीन सुठेल घान त्यासी सद्गुरुविना इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याच तेत ऐसा प्रकार होतसे धूप द्रव्यास अग्नींचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण ततंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण थेवडी अग्नीथ जलते सद्गुण उरती पाहण्याते अक्षींचे जगास मनींचे झलाल्या कुस्तितपणा मलरहित होईल मना गंगेचे गेल्या गलुडपणा मगती पवित्र सहजची दीप माया मोहाचा पाजलितो मी हासाचा तेने वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी शुद्ध निष्ठेंचे सिंहासना देतोपसावया कारणा त्यांचे करुणिया ग्रहणा भक्ती नैवेद्य स्वीकारा भक्ती नैवेद्य तुम्ही काणे थदरस मला पाजने कांकी मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा मन माझे दक्षिणा ती मी अर्पितो आपणा जेने नुरेल करतेपणा कशाचाही मजकडे आता प्रार्थना पूर्वक मात्र घाळितो मी दंडवत
ते मान्य होवो आपणां प्रत पुण्यश्लोका साईनाथा। शान्तसिद्धा महाप्रज्ञा साईनाथा दया घना, दया सिन्धो सत्स्वरूपा माया तमविनाशना। जातगोतातिता सिद्धा अचिन्त्या करुणालया, पाहि मां नाथा शिरडी ग्रामनिवासिया। श्रीज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमङ्गलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणागतरक्षका। सृष्टिकर्ता विरिञ्चितु पातातु इन्दिरापति, जगत्त्रयालया नेता रुद्रतोतुञ्च निश्चति। तुज विनेरिता कोटे तावनाया महीवरी, सर्वज्ञ तु साईनाथा सर्वांचा हृदयांतरी। क्षमा सर्वापराधांची करावी हेची माघने, अभक्ति संशयाच्या त्या लाटाशी क्रनिवारणे। तू धेनुवत्समितान्हे तू इंदु चंद्रकांतमी, स्वर्णदिरूप तत्पाधा आदरे दासहानमी। ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर, शोकचिंता निवारावी गणू हा तव किंकर। या प्रार्थनाष्टके करुणा मी करितो साष्टांग नमन, पापताप आनी धैन्य माझे निवार लवलाही। तू गायमी वासरू तू मायमी लेकरू, माझे विषयी नको धरू कठोरता मानसी। तू मलयगिरी चंदना मी काठेरी झुडुप झाना, तू पवित्र गोधा जीवना मी महापातकी। तुझे दर्शन होवोनिया दुर्बुद्धी घाण माझे ठाया, राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला खो नमने। कस्तुरींच्या सहवासे मृत्युका मोल पावतसे, पुष्पासंगे गडतसे वाससूत्रा मस्तकी। थोरांची तीही चरिती थे ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती, त्या त्या वस्तू पावविती ते मत्पदा कारणे। भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा, म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चौखडे। गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना थटी, काल खेल्या जगज्जेटी तोही मान्य जलाबुधा। तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी, म्हणून विचार अंतरी याचा करा हो गुरुराया। ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूंचं मानिल सुख, माझे मन हे निश्चांक त्या त्या पूर्विणे गुरुराया। आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा, गोड केल्यास सागरा शारद कबनांची नसे भीती। सागरा घोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची,
मनून दासगणूंची याचना ही पुरी करा. कमीपणा जो जो माझा थो थो अवध्यात तुझा. सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणा न भरवा तुझसी. आता कशास्तव भोलू फार थूंच माझा आधार. शिशु माथेच्या कढेवर असल्या निर्भय सहजची. असो या स्तोत्रांची जे जे वाचतील प्रेमेसी. थ्यंच्या कामनेसी तुम्ही पूर्वा महाराजा. या स्तोत्रांचा आफुलावर हाची असो निरंतर. पठनकर्त्यांचे धृतापतूर व्याहे एक संवत्सरी. सुशीर्भूत होऊन नित्यस्तोत्र करावे पठन. शुद्ध भाव ठेवून आपुल्या मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचने या स्तोत्रांचं कौतुक त्यांचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती ह्यांची पुरवून स्तोथे हो. या स्तोत्रांच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष असल्या उणे तो पठने होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राभेल घरी. हे स्तोत्र वाच्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठन. स्तोत्र पाठकांचे संपूर्ण रोग जातीला दिगंधरा. भय चिंता निवेल मानमान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कलेल नित्य स्तोत्रांच्या पारायणे. धरा बुद्ध हो स्तोत्रांविषयी विश्वास आपुल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुली देऊ नका. शिर्डी क्षेत्रांची वारी करा पाय भाभांचे चिठ्ठी धरा. जो अनाथ्यांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुमा. त्यांच्या प्रेरणे करुण हे स्तोत्र केले लेखन. मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षांत. तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय पहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी. पुणित नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निधी. महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र ते पूर्ण झाले. प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरोनिमनी. लेखक शिष्य दामोदर यास जाला साचार. दास गणू मी किंकर अवध्या संत महत्यांच्या. स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी. तारक हो भवसागरी. हेंच विनवी अध्यातरी दासगणू श्री पांडुरंगा. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलिकवरदा हरिविठ्ठल. सीताकांतस्मरण जय जय राम.
पार्वतीपते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। விதம் விதமான பக்தி நிகழ்ச்சிகளை உங்களுக்காக தந்து கொண்டிருக்கிறது உங்கள் கோபுரம் டிவி. உங்களுக்கு பிடித்த நிகழ்ச்சிகளை லைக் செய்யுங்கள், உங்களுக்கு பிடித்த மாணவர்களுக்கு ஷேர் செய்யுங்கள். மேலும் சப்ஸ்கிரைப் செய்வதோடு மட்டுமல்லாது அருகில் இருக்கும் பெல் பட்டனை கிளிக் செய்து கோபுரம் டிவி நிகழ்ச்சிகளை உடனுக்குடன் தெரிந்து கொள்ளுங்கள். மற்றும் ஒரு மகிழ்ச்சியான செய்தி, கோபுரம் டிவி ஆப்பை கூகுள் பிளே ஸ்டோரில் ஃப்ரீ டவுன்லோட் செய்து கோபுரம் டிவி நிகழ்ச்சிகளை தொடர்ந்து கண்டுகளியுங்கள், பாருங்கள், ரசியுங்கள், பரவசமடையுங்கள். gopuramtv.com. பக்தி பக்திமயம்.